हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय चॅनल। आजचा जो माझा विषय आहे तो म्हणजे हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडते आणि हा प्रश्न नेहमी आपल्या स्त्रियांना किंवा मग मुलांना पण पडतच असतो। तर यासाठी आपण काय करायचं हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। चला तर लगेचच वळूया आपल्या टॉपिककडे। तर हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्याचे कारण म्हणजे हे आहे की आपण जे चुकीच्या पद्धतीने मेकअप करतो, चुकीचे प्रोडक्ट वापरतो, त्याचबरोबर चुकीच्या पद्धती अवलंबतो, यामुळे तर मोस्टली त्वचा ड्राय पडतेच। आणि हिवाळ्यामध्ये थंडीचे प्रमाण जर का जास्त असेल आणि तुम्ही खूप जास्त प्रमाणात बाहेर जात असाल तर अशामुळे त्वचा तुमची कोरडी पडते। तर मग त्वचा कोरडी पडू नये यासाठी आपण कोणते उपाय करू शकतो, चला तर बघूया। तर त्यासाठी फर्स्ट जो उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला साबण वापरायचा नाही, म्हणजे साबणाचा यूज तुम्ही चेहऱ्यासाठी करायचा नाहीये। तुम्ही इतर म्हणजे हात पाय जिथे बाबा ओलसर जागा आहे अशा ठिकाणी तुम्ही साबणाचा वापर करू शकता, पण मोस्टली तुम्ही फेस वॉशच वापरायचा आहे। आणि जरी तुम्ही साबण वापरत असाल तर जे काही सॉफ्ट असे साबण असतात, सॉफ्ट साबण म्हणजे कुठले, जसे की जॉन्सन्स बेबी आहे, लहान मुलांचा जो साबण आहे, पल्स म्हणून एक आहे, तो पण खास म्हणजे ड्राय स्किन साठी बनवलेला आहे। अशा प्रकारचे जे काही साबण आहेत ते तुम्ही वापरू शकता, पण मोस्टली तुम्ही फेस वॉशच वापरायचे आहेत। पण फेस वॉश पण आपण कुठले वापरायचे आहेत की जे रिलेटेड टू ड्राय स्किन असतील। मोस्टली आता हिमालयाचा एक आहे बघा, तो एक जनरल एक नॉर्मल आहे जो की तुम्ही वापरू शकता, किंवा आता इतरही तुमचे जे असे आहेत फेस वॉश जे तुमच्या स्किनला सूट होतील असे। म्हणजे आपल्याला ड्राय स्किन जेव्हा थंडी खूप असते, आपली त्वचा कोरडी पडते, तर त्यावेळेस फेस वॉश कोणता वापरायचा त्यानुसार तुम्ही ते फेस वॉश वापरू शकता। ओके, मी एक एक्झाम्पल दिलं हिमालया म्हणून, ठीक आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट ही गोष्ट करायची आहे, त्या जास्त गरम पाण्याने कडक पाण्याने धुवायचा नाही। कडक पाण्याने जर का चेहरा तुम्ही धुतला तर तिथली जी त्वचा आहे तुमची एकदम ड्राय पडू शकते। तर त्यासाठी आता तुम्ही म्हणाल थंडी आहे तर मग मी गरम पाण्याने नाही धुवायचं, तर काय करायचं? बरोबर आहे, थंडी आहे, पण मोस्टली तुम्ही कोमट पाणी घ्या। कोमट पाण्यापेक्षा थोडंच जर गरम असेल तर चालेल, पण जास्त कडक पाण्याचा वापर करायचा नाहीये। कोमट पाण्याने तुम्ही चेहरा धुवायचा आहे, जेणेकरून तुमची जी काही त्वचा आहे ती कोरडी पडणार नाही। तिसरी जी गोष्ट तुम्हाला करायची आहे ते म्हणजे चुकीचे प्रोडक्ट वापरायचे नाहीत, चुकीचे मेकअप प्रोडक्ट वापरायचे नाही। मोस्टली आपण काय करतो की मॅटिफाईंग प्रोडक्ट जास्त वापरतो, जसे की लिपस्टिक पण आपण मॅटिफाईंग वापरतो, फाउंडेशन मॅटिफाईंग वापरतो, मग या प्रकारचे मॉइश्चरायझर पण आपण आजकाल मॅटिफाईंग वापरायला लागलोय। तर मग या ज्या गोष्टी आहेत त्या हिवाळ्यामध्ये तुम्ही टाळायच्या आहेत, कारण हिवाळ्यामध्ये त्वचा अगोदरच कोरडी पडत असते आणि त्यामध्ये तुम्ही अजून जर का अशा प्रकारचे प्रोडक्ट वापरले तर तुमची त्वचा अजून जास्त कोरडी होणार आणि खराब होऊ शकते। तर त्यासाठी तुम्ही ड्राय स्किन रिलेटेड जे मॉइश्चरायझर आहेत, ड्राय स्किन रिलेटेड जे फाउंडेशन आहेत, अशा प्रकारचे मॉइश्चरायझर किंवा फाउंडेशनचा वापर करायचा आहे। मोस्टली तुम्ही काय करायचं आहे, जे मॉइश्चर म्हणजे ड्राय स्किन मॉइश्चर करण्यासाठी जे मॉइश्चरायझर असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल जेल मॉइश्चरायझर पण असतं, किंवा खास ड्राय स्किनसाठी जे बनवलेले मॉइश्चरायझर आहेत, फाउंडेशन आहेत, किंवा मग जास्त मॅटी दिसेल अशा प्रकारचे फाउंडेशन किंवा मॅटी लिपस्टिक हे वापर करण्याचा टाळा। चुकीचे मेकअप प्रोडक्ट वापरू नका, तुमच्या स्किननुसार तुम्ही मेकअप प्रोडक्टचा वापर करा, ठीक आहे। त्यानंतर जी एक गोष्ट करायची आहे तुम्ही ते म्हणजे खोबरेल तेलाचा वापर करायचा आहे। खोबरेल तेल जे काही नॉर्मल आपलं जे खोबरेल तेल आहे ते तुम्हाला लावायचं आहे, पण ते कधी लावायचं आहे? रात्री झोपताना तुम्ही हातापायाला चेहऱ्याला सुद्धा तुम्ही लावू शकता, फक्त रात्री, दिवसा तुम्ही लावायचं नाही, कारण मग तेलामुळे मग जास्त धूळ वगैरे त्याच्यावर जमा होऊन आपली त्वचा खराब होऊ शकते। त्यामुळे रात्री झोपताना लावायचं आणि सकाळी स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे चेहरा, ठीक आहे। त्याचबरोबर तुम्ही ऑलिव्ह ऑइलचा मसाज करू शकता। ऑलिव्ह ऑइल पण छान आहे, त्याच्याने पण आपल्या त्वचेला खूप हायड्रेशन मिळतं, ठीक आहे। ऑलिव्ह ऑइलचा पण मसाज तुम्ही त्वचेवर, चेहऱ्यावर, हातावर, पायावर करू शकता। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुमची त्वचा हायड्रेटेड राहणं गरजेचं आहे। तर मग हायड्रेटेड कसं राहणार, तर त्यासाठी तुम्ही भरपूर पाणी प्यायचं आहे, कारण उन्हाळ्यामध्ये जर आपण पाणी पितोच, पण थंडीमध्ये मोस्टली आपल्याला जास्त तहान लागत नाही, तर मग त्यामुळे आपण इतकं पाणी पित नाही किंवा पाणी पिण्याकडे जास्त लक्ष देत नाही। तर तसे न करता आपलं जे काही पाण्याचं प्रमाण आहे जे आपलं जास्त असलंच पाहिजे, जसं आपण थंडीमध्ये पितो, गरमीमध्ये पितो, तसंच थंडीमध्येही भरपूर पाणी पिलं पाहिजे। पाणी पिल्याने आपली त्वचा हायड्रेटेड राहते आणि कोरडी पडत नाही। त्याचबरोबर तुम्ही काही फ्रुट्स खाऊ शकता, जसे की संत्री आहे, बदाम आहे, अक्रोड आहे, या प्रकारचे जे काही हायड्रेटेड फ्रुट्स आहेत ते तुम्ही नक्कीच खाऊ शकता, ठीक आहे। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे त्वचा कोरडी पडू नये म्हणून थंडीमध्ये तुम्ही हाताला ग्लोव्ज घालू शकता, पायाला पण तुम्ही सॉक्स घालू शकता, कारण कधी कधी हात आणि पाय पण आपले खूप असे कोरडे होतात थंडीमध्ये आणि मग त्याला खाज सुटते आणि खाज झाल्यानंतर मग ते त्वचा अजून खराब होऊन जाते। तर त्यासाठी तुम्ही मास्कचा वापर करू शकता, मॉइश्चरायझर चांगले वापरू शकता। आणि त्याचबरोबर
तुम्हाला त्वचा कोरडी पडू नये यासाठी मोस्टली काय करायचं आहे की पेट्रोलियम जेली, तुम्ही इथे दिसेल बघा पेट्रोलियम जेली खूप स्वस्त आहे ते आणि खूप वर्षापासून लोक वापरतात थंडीमध्ये. तर पेट्रोलियम जेलीमध्ये काय आहे की मॉइश्चरायझरचं प्रमाण जास्त असतं आणि ते जे मॉइश्चरायझर आपण जेव्हा चेहऱ्यावर लावतो किंवा जिथे आपली कोरडी त्वचा झालेली असेल तिथे जर का आपण लावलं तर तिथे एक असा लेयर तयार होतो. तो लेयर तयार झाल्यामुळे थंडीपासून त्वचेचा बचाव होतो आणि त्यामुळे आपली त्वचा कोरडी पडत नाही. तर या ज्या काही टिप्स आहेत त्या तुम्ही नक्कीच करा आणि नक्कीच तुमची जी काही थंडीमध्ये त्वचा कोरडी पडणार नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे बेसिक गोष्टी आहेत ते म्हणजे पाणी पिणं, पर त्याचबरोबर मेकअपचे जे प्रोडक्ट आहेत जे आपल्या स्किननुसार वापरणं किंवा मग फ्रुट्स खाणं, या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही तुमच्या आहारामध्ये किंवा मग तुमच्या लाईफस्टाईलमध्ये जर का चेंज केला तर नक्कीच तुमची त्वचा अशी कोरडी पडणार नाही आणि खूप छान दिसून येईल. तर अजूनही तुम्हाला अजून वेगवेगळ्या कोणत्या टॉपिकवर तुम्हाला माझ्या चॅनलवरती व्हिडिओ बघायला आवडतील हे पण तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवरती ब्युटी टिप्स, किचन टिप्स, व्लॉग व्हिडिओ, ट्रॅव्हलिंग व्हिडिओ हे सर्व आणि त्याचबरोबर फॅशन रिलेटेड ही व्हिडिओ बघायला मिळतील. तुम्हाला नक्की कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये.